हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे दुष्यंत जो आहे तो रागारागात गाडी चालवत असतो आणि त्या दरम्यान त्याला आता आठवण येत असते गौतमीची. गौतमीने त्याला मेसेज केलेला असतो, हाय डी, कुठे आहेस तू? अरे काहीच मेसेज नाही, काहीच रिप्लाय नाही, काय चाललं आहे तुझं? एव्हरीथिंग विल बी ऑल राईट ना? आय लव्ह यू. त्याबरोबर आता तो मेसेज ज्यावेळेस त्याला आठवतो तर आणखीन त्याला त्रास व्हायला लागतो. तर दुसरीकडे जयकांत आणि त्याचे मित्र हा अगदी राडा करत असतात, नुसता दारू पिऊन धुरळा उडवत असतात. फक्त दारू आणि दारूच त्यांची सुरू असते आणि त्या दारू पिण्याला त्यांनी पार्टीचं नाव दिलेलं असतं. तर आता इथे ज्या माणसाला दुष्यंतच्या वडिलांनी काम सोपवलेलं असतं तो बरोबर जयकांतला जे पॅक देत असतो त्या पॅकमध्ये बेशुद्धीचं औषध मिक्स करून सतत देत असतो, जेणेकरून जयकांत बेशुद्ध होईल. आता तो जयकांतला म्हणत असतो, अहो जयकांत शेठ, आता बाद झालं की काय करायला आहे, किती दारू प्यायलाय? अहो आज तुमची हळद आहे, जर तुम्हीच एवढे दारू प्यायलात तर कसं होईल? त्यावर जयकांत म्हणत असतो, हे बघ, मला उगाच अक्कल शिकवायची नाही, मी काय करतो ते मला बरोबर माहिती आहे, त्यामुळे मी असंच करणार. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा, कुठं जायचं हनीमूनला, राणी कुठं जायचं हनीमूनला, असं जे गाणं आहे ते तो गात असतो. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो, बरं चल ठीक आहे, ऐकलं तुझं, आता शेवटचा एक पॅक मारतो आणि बंद करतो. शेवटचा एक पॅक आणि मग बंद. त्यावर लगेचच तो आता त्याच्या माणसाला सांगतो, जा रे घेऊन या हा एक शेवटचा पॅक किरण्या. त्याबरोबर तो लगेचच ते ग्लास घेतो आणि शेवटचा पॅक भरताना सुद्धा त्याच्यामध्ये गुंगीचं औषध मिसळतो आणि त्यांना आणून देत म्हणतो, हे घ्या जयकांत, प्या आता किती हवं तेवढं. आणि घरी जाताना जरा जपून जावा. नाही काय आहे ना, हळदीच्या अंगाने घरी जायचं आहे तुम्हाला, तुमचीच हळद होती ना वाज, उगाच जास्त झिंगत जाऊ नका म्हणून म्हणालो. त्याबरोबर लगेचच जयकांत त्याला म्हणतो की तू दे मला पॅक, आणि मग ते लगेचच पुन्हा एकदा दारू प्यायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता हळद लागून झालेली असते आणि गुरुजी हे आता म्हणायला लागतात की चला लवकर आता नवरदेवाला पुन्हा बोलवा ताई, आता आहेर वगैरे भेटवण्याचे जे विधी आहेत ते आपल्याला करायचे, त्यामुळे लवकर नवरदेवाला आणा. त्याबरोबर लगेचच आता बहिणावती म्हणते, हो मी लगेच बोलवते, खोलीतच असेल तो त्याच्या, तुम्ही थांबा. आणि मग आता ती लगेचच जयकांतला हाका मारायला लागते, जयकांत, जयकांत. तर दुसरीकडे जयकांत आता बेशुद्ध झालेला असतो ती गोळी खाऊन. त्याबरोबर लगेचच आता इकडे दुष्यंतच्या वडिलांचा माणूस त्यांना कॉल करतो. तर इकडे आता जयकांतला हाका मारत असते बहिणावती, पण त्याला ऐकू जात नसतं, त्यामुळे ती त्याच्या रूम बाहेर येते आणि बघते तर काय, रूमचा दरवाजा हा लॉकच नाही आहे, उघडा दरवाजा म्हणजे नक्की जयकांतला आवाज जात असणार, काय हा पोरगा पण ना, असा विचार करत आता ती आतमध्ये येते दरवाजा उघडून आणि विचारते, जयकांत कुठे? आता दोनच मित्र जयकांतचे बसलेले असतात. ते म्हणतात की जयकांत तो तर कवाच खाली गेला, म्हणजे 1 तासापूर्वीच तो बाहेर गेलाय. त्याबरोबर हे ऐकून मात्र आता त्याच्या आईला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. ती म्हणते, काय 1 तासापूर्वी माझा जयकांत घराच्या बाहेर पडला? तर आता इथे लगेचच तो माणूस म्हणत असतो की हे बघा साहेब, तुम्ही सांगितलं होतं, अगदी सगळं काम तसं चोख पार पडलेलं आहे. त्याबरोबर लगेचच दुष्यंतचे वडील म्हणतात, व्हेरी गुड, शाब्बास, आता याला इथंच झोपून राहू दे. आता किती बी हुडकलं याला तरी हा कोणाला बी घावणार नाही, मला माहिती आहे ना. तर इकडे गाडी चालवत आता दुष्यंत हा गावात पोहोचणार असतो, पण गावाच्या बाहेर आता कृष्णाच्या आणि जयकांतच्या लग्नाचा बॅनर लावलेला असतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं, ची चौका कृष्णा आणि ची तिथे लिहिलेलं असतं आता जयकांत. आता हे वाचून दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो. दुष्यंत म्हणतो, व्हॉट, कृष्णाचं लग्न जयकांत बरोबर? लवकर निघायला हवं. आणि तो आता पटापट निघत असतो. तर दुष्यंतला कृष्णाचे शब्द आठवतात. काही वेळेस आपल्याला काही निर्णय पटत नसतात, आवडत नसतात, पण तरीसुद्धा आपल्या कुटुंबियांसाठी आपल्याला मनाविरुद्ध जाऊन, इच्छेला मारून, काही ना काहीतरी मनाला सांगून समजावून ते आपल्याला इच्छा जी असते ती त्यांची पूर्ण करावीच लागते. पण तुम्ही तसं करू नका. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक अंधारानंतर एक उजेड हा येतच असतो. खरं तर आपण दोघं पण एकाच नाहीचे नौकरी आहोत, ज्यांना आपल्याला प्रवास करायचा आहे हे तर माहीत आहे, पण नेमका प्रवास कुठं जाण्यासाठी करायचा आहे, कुठं पोहोचायचं आहे हेच माहीत नाही. पण असो, तरीही प्रवास करायचाच आहे की. प्रवास कुठे थांबवता येतो? त्याबरोबर दुष्यंतला त्यावेळेस कृष्णा नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करते हे कळत नव्हतं. पण आज हे बॅनर बघितल्याच्यानंतर दुष्यंतला कळून चुकलेलं असतं की कृष्णा नक्की कुठल्या प्रवासाबद्दल बोलत होती. तर दुसरीकडे सावित्री ही आता लगीनघाई करत असते आणि म्हणत असते की येईल थोड्या वेळात हळद येईलच, मग आपण हळद लावायला लागू. हो का, थांबा मी फोन लावून बघते ना बाळजाबाईंना. अहो हो, आता विहीन होणार आहेत ना त्या माझ्या, मी बघते फोन लावून. मग लगेचच ती बाळजाबाईंना फोन करते आणि म्हणत असते, विहीनबाई अहो तुम्ही हळद घेऊन तुमची माणसं धाडलीत का? त्याबरोबर बाळजाबाई ही 2 मिनटं विचार करते आणि म्हणते, हो, हळद घेऊन माणसं कवाचीच निघालेत. का का विचारताय? त्यावरती सांगते, अहो ते अजून इथं माणसं पोचली नाही ना म्हणून म्हणते. काय मी, तुम्ही एक काम करा की एक फोन करून विचारा की जे हळद घेऊन निघाल्यात त्यांना. बाळजाबाई म्हणत असतात, मग त्यासाठी फोन करायची काय गरज आहे? आम्ही एक काम करतो, जयकांतची अंघोळ झाली नसेल त्याचीच हळद पडदिशी काढतो आणि रवाना करतो. तुम्ही जरा धीर धरा तवर. आणि मग लगेचच बाळजाबाई ह्या घरात येतात आणि आता जयकांत कुठं आहेस तू, अशा जोरजोराने हाका मारायला लागतात. त्याबरोबर आता लगेचच इथे सावित्री म्हणत असते, येत्या हळद येत्या, काळजी करू नका. त्याबरोबर आता तिने फोन हा चालूच ठेवलेला असतो आणि फोनवरती होणारं बोलणं तिला ऐकू येत असतं. आणि आता इकडे ती कानाला फोन लावून ऐकत असते की नेमकं तिकडे काय सुरू आहे. तर आता इकडे गुरुजी म्हणत असतात की हळद लावायची आहे ना नवरीला, मग मुहूर्त निघत चालला आहे, कुठे हळद, लवकर हळद आणायला सांगा. त्याबरोबर ती म्हणत असते, वय गुरुजी, बघतो की मी. आणि मग फोनवरती लगेचच ती बोलायला लागते, हॅलो इनबाई, अहो ऐका की, हॅलो. त्याबरोबर आता त्या ठिकाणी गणपत आणि बहिणावती आलेले असतात आणि गणपत व बहिणावती बाळजाबाईसनी सांगत असतात की अहो बाळजाबाई, घरात जयकांत कुठं बी सापडणं झाला आहे. आता जयकांत कुठं बी सापडं नाही झाला आहे हे वाक्य सावित्रीने ऐकलेलं असतं. सावित्री म्हणते, काय ऐकलं मी? जयकांत घरात सापडणं झाला आहे म्हणजे गेला कुठं हा? मग लगेचच ती इकडनं म्हणायला लागते, हॅलो इनबाई, हॅलो, अवा मी काय ऐकलं, जयकांत कुठं सापडं नाही झाला आहे म्हणजे? त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई म्हणते, ते आपलं तुम्ही जे काय ऐकलं तसं काय बी नाही आहे बघा, तुम्ही उगाच लोड घेऊ नका. त्यावर बाळजाबाईंना लगेचच सावित्री म्हणते, हे बघा बाळजाबाई, जे काय असेल ते तुम्ही मला स्पष्ट आणि खरं सांगा. ह्या कृष्णीबरोबर त्यासनी लगीन करायचं नव्हतं म्हणून निघून गेलेत ना. त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई म्हणायला लागते, अहो असं कशापायी बोलताय तुम्ही, काय बी अभद्र. आणि हे बघा, हे जे लगीन ठरवलं होतं नवम्या, ते आम्ही जयकांतच्या मर्जीप्रमाणे ठरवलं होतं. अहो हळद झाली आहे त्याची, हळद लागून गेल्याच्या नंतर तो कशापायी कुठंतरी निघून जाईल किंवा पळून जाईल. तुम्ही उगाच सुतावरनं स्वर्ग गाठू नका. त्याबरोबर सावित्री म्हणत असते, हे बघा बाळजाबाई, जे काही खरं असेल ते तुम्ही आम्हासनी सांगून टाका, उगाचच्या उगाच आम्हाला आशा लावून ठेवू नका. बाळजाबाई म्हणत असतात, तुम्ही जरा शांत राहा आणि दम धरा, उगाचच्या उगाच नको ते बोलू नका. आम्ही कसावी जयकांतला आणून तुमच्या मोरा हजर करू, मग तर झालं ना. त्याबरोबर लगेचच त्या फोन कट करतात आणि गणपतला म्हणत असतात, गणपत भाऊजी. त्याबरोबर लगेचच आता गणपत म्हणतो, बघतो म्या वहिनी. त्याबरोबर आता इथे सावित्री हिच्या मनामध्ये लगेचच तिला आठवायला लागतं, पूजाने तिला सांगितलेलं असतं, आई तुला जेवढे पैसे छापता येतील ना ह्या लग्नापर्यंत तेवढे छाप. तर इकडे आता बाळजाबाईंना मात्र फारच जास्त टेन्शन आलेलं असतं. त्या म्हणत असतात, हा जयकांत असा अचानक गायब तरी कसा झाला आणि कुठं झाला, ह्याला कळत नाही का? हळदीच्या अंगानं इकडं तिकडं कशाला गेला हा? आता हा दारू पिऊन कुठं लोळत पडलाय ते काही कळायला मार्ग नाही. कुठं गेला असेल, कसा गेला असेल, काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी एक माणूस आलेला असतो. बाळजाबाई माणसाला विचारतात, काय रे, सापडला का जयकांत, कुठं आहे तो अजून? त्याबरोबर लगेचच आता तो माणूस सांगत असतो, नाही बाळजाबाई, अहो जयकांत शेठ जिथं जातात त्या समध्या अड्ड्यांवर आमच्या जाऊन आलो, पर तरी बी जयकांत शेठ मला कुठं बी घावलं नाही, काही कळायला मार्गच नाही जयकांत शेठबद्दल. त्यावरती म्हणते, हे मला सांगायचं नाही, लवकर त्याला शोधून काढा, तरबेज करा त्याला शोधण्यासाठी. त्यावर लगेचच तो म्हणतो, वय आम्ही बघतो. तर इकडे बाळजाबाई म्हणत असते, असा कसा हा जयकांत निघून गेला,
जर आज हा लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचला नाही तर मग आमची सगळीकडं बदनामी होईल, नालस्ती होईल आमची. एकदा का हा आम्हाला घावला नवं की मग बघा, नाही जर याची गाढवावरनं धिंड काढली ना तर नाव नाही सांगणार बाळजाबाई म्हणून. का तुम्हीच काही केलं आहे असं विचारत ती आता लगेचच बहिणावतीकडे आणि काकांकडे येते आणि म्हणत असते, नाही बहिणावतीबाई, तुमचं ह्या समजात हात नाही नवं. बहिणावती म्हणत असते, अहो नाही वहिनी, मी कशाला करू हे असं काहीतरी, सांगा की मला काय गरज आहे हे वागायची. अहो हळद लागली होती त्याला, मी तर सांगितलं होतं घराबाहेर पडूच नगस, एका बाजूला तुझ्या रूममध्ये बसून राहा. पण त्या पोरानं माझं काय बी ऐकलं नाही. माझं ऐकलं तुझ्या एकांत कसला हो. त्याबरोबर लगेचच आता इकडे जयकांतचे वडील म्हणायला लागतात की वहिनी हे बघा, उगाचच्या उगाच वादाला विषय नको, तुम्ही तर जरा रिलॅक्स राहा, काय करायचं ते आम्ही बघतो. जयकांतला आम्ही हुडकून काढू, तुम्ही वैताग घेऊ नका हां. त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणत असतात, लवकर लवकर हुडका त्याला, आमच्यासमोर हजर करा. आज जर तो नाही आला नवं तर लय मोठी गडबड होईल. गाव पालती घाला, पण त्याला शोधूनच काढा. त्याबरोबर इथे आता जयकांतला बेशुद्ध अवस्थेत दुष्यंतच्या वडिलांनी ठेवलेलं असतं. आता इतक्यात तिकडे 2-3 माणसं धावत पळत येतात आणि जयकांतच्या वडिलांना सांगत असतात, अहो तुम्ही काळजी करू नका, ह्याला काय आता जाग यायची नाही. कमीत कमी बराच वेळ हा असाच पडून राहील, त्यामुळं तुम्ही बी काही लोड घेऊ नका. चला चला चला, तुम्हासनी यायचं आहे ना लग्नाला, आटपून घ्या, याची काळजी नका करू. हे आता काय उठत नाही, आता लगीन पूर्ण झालं तरी बी हे उठत नाही. येड्या येड्या. पण आता तो काहीच रिस्पॉन्स करत नाही. मग लगेचच आता तो त्याच्या माणसांना सांगतो की चला आता एक काम करा आणखीन महत्त्वाचं, 4-5 माणसं तिकडं वाड्यावर बी पाठवा, कारण आता त्यांनी फटाकडे तर फोडायच पाहिजे. असे फटाकडे फोडायला लावा, बाळजाबाईचे कान इटले पाहिजे. समजलं नवं मला काय सांगायचं आहे ते. त्यावरती माणसं होकार देतात. त्याबरोबर आता इथे कृष्णाला मात्र जरा हायसं वाटलेलं असतं की चला बरं झालं हा आता गायब झाला आहे ते स्वतःहूनच. तर इकडे सावित्री ही कृष्णाकडे येते आणि तिला उठ चल माझ्या संगट असं म्हणायला लागते. त्यावर आता कृष्ण विचारत असते, आहे अगं कुठं घेऊन जायलास तू मला. त्यावर सावित्री म्हणते, चल म्हणायलो नवं, चल माझ्या संगट, उठ लवकर चल. आणि मग आता ती कृष्णाला हाताला धरून तिकडनं खेचत घेऊन चाललेली असते. कृष्णा म्हणत असते, आहे अगं कुठं न्यायलास एकदा ते तरी सांग की. त्यावर आता ती म्हणत असते, तुझा होणारा नवरा पळून गेलाय नवं. मग तो कुठं पळून गेलाय, त्याचा जा बिचाराय न गं, त्याचा जा बिचाराय घेऊन चाललोय तुला, चल माझ्या संगाट. कृष्णा म्हणत असते, आहे अगं असं नगं करू, आहे थांब आहे. बरं आता सावित्री तिचं काही एक ऐकून घ्यायला तयार नसते, ती तिला खेचत घेऊनच चाललेली असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे बाळजाबाई ह्या जयकांतला शोधत असतात आणि जयकांतला शोधण्यासाठी त्यांनी सगळी माणसं कामाला लावलेली असतात, पण जयकांत कुठेच सापडत नसतो. बाळजाबाई म्हणत असतात, तुम्हासनी तुमचं एक पोरगं नाही सांभाळता आलं भाऊजी, अहो अशी कशी बाप तुम्ही, काय हे फोन करा की आता, बघा की कुठं घावलं आहे का कोणाला तुमचं पोरगं ते. आता फोनवर फोन करत असतात बाळजाबाई लोकांना, पण आता इकडे जयकांत हा कोणाला कुठेच सापडत नसतो. तर इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत पोहोचलेला असतो. बाहेरून घरात येतानाच दुष्यंतच्या कानावर सगळी गडबड पडलेली असते. दुष्यंत आतमध्ये येतो आणि म्हणतो, आई. त्याबरोबर दुष्यंतला बघून बाळजाबाईंना खूपच जास्त आनंद झालेला असतो. तर आता बाळजाबाई विचारत असतात, काय रे दुष्यंत, आमच्या होणाऱ्या सुनबाई कुठं आहेत. दुष्यंत, सुनबाई कुठं आहेत. अरे त्यासनी घेऊन यायला गेलं होतंस ना तू, मग सुनबाई. आणि मग ती आजूबाजूला कुठे कोणी दिसतंय का दुष्यंतच्या मागे ते बघायला लागते. त्यावर आता विषय टाळायचा म्हणून मग दुष्यंत लगेचच विचारायला लागतो, कुठं गेलाय कुठं नेमकं जयकांत. नाही म्हणजे बाहेर सगळी बोंबाबोंब चालू आहे त्याच्या नावाने म्हणून विचारतोय. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, अरे काय बी कळायला मार्ग नाही, हळद लावून घेतली आहे पोरानं आणि पोरगा तिथपासून गायब आहे. एकदा का घावला ना मग बघतो त्याच्याकडं, त्याची चांगली हळदच उतरवतो बघ. अरे कसा वागायला बघ की, हळदीच्या अंगानं असं कोणी बाहेर जातं वे. आम्हासनी तर आता काही कळना झालं आहे की काय करायचं. ह्या कृष्णीच्या लग्नाचा आम्ही एवढा मोठा घाट घातला आहे आणि हा जयकांत गायब झाला आहे. जयकांत कुठं गेला असेल, काय करतो असेल, काहीच कळायला मार्ग नाही. भाऊजी, अहो तुम्ही कशापायी गप्प उभे आहेसा, तुम्ही फोन करत राहावा की जयकांतला. नक्की त्याचा फोन लागला की मग आपल्याला कळेल तो कुठं आहे ते. लावत राहावं फोन सारखं. तर आता इथे त्या ठिकाणी दुष्यंतचे वडील आलेले असतात. आता ते आतमध्ये येतात आणि मग सगळ्यांशी छान हसून बोलत असतात. सगळं कसं व्यवस्थित सुरळीत चालू होतं. मग त्यावर लगेचच आता इकडे ते म्हणायला लागतात की काय
तुम्हासनी वाटायला हे समजा आम्ही केलं आहे? तर बाळजाबाई मनातल्या मनात विचार करायला लागतात की यांनी हे समजा केलं असेल असा विचार कराय काय बी हरकत नाही. मग त्या लगेचच आता तिकडे येतात आणि दुष्यंतच्या वडिलांना विचारायला लागतात, कुठं आहे जयकांत, सांगा आमासनी. त्यावर लगेचच आता ते म्हणायला लागतात, जयकांत कुठं आहे हे आमासनी कसं ठाव असणार, हे तर तुम्हासनीच ठाव असायला हवं. नाही, तुमचंच प्याद आहे ना, ते तुमच्याच तालावर नाचतंय. मग सध्या ते आता कुठं नाचतंय हे तुम्हासनीच माहीत असायला हवं. कुठं नाचतंय जयकांत, सांगा की. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणत असतात, मला पक्क ठाव आहे जयकांतला गायब करण्यामागं तुमचाच हात आहे. कशापायी वागतंय हे समज, सांगा की. कुठं ठेवलं आहे तुम्ही जयकांतला, बोला लवकर. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंतचे वडील म्हणायला लागतात की हे बघ बाळजा, मी खरं सांगतो, यावेळेस मी काय बी केलेलं नाही. तुला तर माहीत आहे, जर म्या एखादी गोष्ट केली तर म्या स्वतः येऊन तिची कबुली देतो आणि सांगतो की वय हे समजा म्या केलं. पण ह्या वेळेस म्या सांगायलो नवं, यातलं काय बी मला ठाव नाही, यातलं काय बी म्या नाही केलेलं. म्या कशापायी बोलू म्या केलं आहे म्हणून. अगं म्या मान्य आहे करतो की आपल्या दोघांमध्ये पटत नाही, आपल्या दोघांमध्ये वैर पण आहे, पण या समजाचा राग मी त्या पोरीवर कृष्णावर का काढीन. हे बघ म्या काय बी केलेलं नाही. मी पुन्हांदा तेच सांगतोय, तो देवी जयकांत कुठं आहे, काय करायला आहे नाही ठाऊ मला. मी खरं सांगायलो, तू उलट चांगलं काम करायला निघाल्यास, एका पोरीचं आयुष्य मार्ग लावायलास, मग त्यामध्ये खोडा आणून मला काय मिळणार आहे. मी खरंच सांगायलो, मला नाही माहिती, म्या काय बी नाही केलेलं, समजलं. उगाचच्या उगाच माझ्यावर खोटेनाटे आरोप करू नको. कदाचित या बहिणावतीबाईसनीच हे लग्न मान्य नसेल म्हणून त्यांनीच हे समजा केलं असेल तर. त्यावर मग बहिणावती लगेचच म्हणायला लागते, अहो भाऊजी काय बोलायला आहे तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी काय आलं आहे का, म्या असं कशापायी करू. उगाचच काहीतरी बोलू नका. स्वतःच्याच हातानं स्वतःचं नाक कोण कापून घेईल बरं. उलट मला तर आता ह्या लग्नापेक्षा जास्त काळजी माझ्या लेकाची वाटायला लागल्या. तो कुठं असेल, कशा परिस्थितीत असेल. त्यानंतर इथं आता लोकांमध्ये भडका उडालेला असतो. लोक म्हणायला लागतात की तुम्ही कृष्णाचं लग्न लावून देताय का नाही बाळजाबाई ते आम्हासनी सांगा. मुहूर्ताची वेळ टळत आली, बोला लवकर. कृष्णाच्या लग्नाचा हा जो काही गोंधळ तुम्ही घातलाय तो निस्तरा. त्याबरोबर आता लोक हे बाळजाबाईंवरती बांबू उगारतात. बाळजाबाई घाबरतात. त्याबरोबर दुष्यंतमध्ये पडतो आणि म्हणत असतो, ए थांबा, जर माझ्या आईचा शब्द इतकाच महत्त्वाचा आणि मोलाचा असेल ना तर ठीक आहे, मी तयार आहे कृष्णाशी लग्न करायला, मी करेन तिच्याशी लग्न. त्यावर आता हे ऐकून दुष्यंतच्या वडिलांना तर खूप आनंद झालेला असतो, तर दुष्यंतच्या आईला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडलात तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबू. तर थांबता थांबता शेवटची गोष्ट, दुष्यंत आता मी लग्न करेन म्हटल्याबरोबर कृष्णा म्हणते, बस पुरे करा. तुम्हासनी समजासनी म्या म्हणजे काय भावली वाटायलो आहे का, आणि हे लगीन म्हणजे भातुकलीचा खेळ का, कोणी बी येईल आणि लगीन करेल असं म्हणायला. हे बघा आता मलाच हे लगीन नाही करायचं. हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.